नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या आपल्या तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपण पहिल्या प्रकरणातील जो उपघटक अभ्यासणार आहोत तो आहे साहित्याचे वास्तव आणि कल्पित यांचा संबंध. आपण मागच्या भागामध्ये साहित्याचे स्वरूप या प्रकरणात पहिला जो घटक अभ्यासला शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय यातील फरक. त्यानंतर आपण दुसऱ्या घटकामध्ये साहित्याचे शब्दरूपत्व किंवा साहित्याचे शब्दरूप हा भाग अभ्यासला. तिसरा घटक आज आपण ह्या भागामध्ये अभ्यासणार आहोत साहित्याचे वास्तव आणि कल्पित यांचा संबंध. साहित्यामध्ये आपण बघितलं की वास्तव लेखक लेखन करत असतो, त्याचबरोबर त्याला सुचलेल्या वेगवेगळ्या कल्पनेने तो त्याचं लेखन आपल्या लेखणीने किंवा साहित्यामध्ये लिहित असतो. आपण वास्तव आणि कल्पित यांचा संबंध बघत असताना काही मुद्दे विचारात घेणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आपल्या घटकामध्ये किंवा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की साहित्याचे विश्व हे कल्पित विश्व की त्यात वास्तवाचे दर्शन घडते. म्हणजे हा एक वाद जुन्या काळापासून चालत आलेला आहे. कल्पित विश्व की वास्तव. पण त्याचे प्रतिबिंब कळत न कळत लेखकांकडनं त्या साहित्यामध्ये उमटत असते. आपण बघितलं का ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य किंवा शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय. ललित वाङ्मयाचा विचार करता आपण ललित वाङ्मयाची निर्मिती जी आहे ती पूर्णतः एका व्यक्तिमनाची नवनिर्मिती असते. कारण त्या व्यक्तीने तिला सुचलेला, तिला स्फुरलेल्या, भावलेल्या काही कल्पना असेल, वास्तव असेल, ती व्यक्ती त्या आपल्या लेखनात मांडत असते. तिचे रसग्रहण करताना, मूल्यमापन करताना तिचा कलात्मक रूप आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हे लक्षात घ्या. मराठीतले साहित्य विचाराचे एक अभ्यासक रा.भा. पाटणकर हे म्हणतात की कलेबाबतची अलौकिकतावादी भूमिका ही फार महत्त्वाची. किंवा कांट यांचं असं म्हणणं आहे की कलाकृतीचे अनन्यसाधारणत्व ठामपणे मांडले जाते किंवा गेले पाहिजेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अभिव्यक्तिवाद, आविष्कारवाद, रूपवाद या सगळ्या गोष्टी कलेसाठी कला मानणाऱ्या कलावादी लोकांनी पर्यायी म्हणून त्या भूमिका त्यांनी तयार केल्या. की एक कांटचं म्हणणं की एखाद्या कलाकृती किंवा एखादी नवनिर्मिती किंवा एखाद्या लेखकाला जे काही साहित्य लिहायचं असेल त्याच्यामध्ये त्याचा अभिव्यक्तिवाद तो मांडू शकतो, आविष्कारवाद, रूपवाद, म्हणून हा भाग आपल्या लक्षात येतो. परंतु ही भूमिका मान्य करणारे काही लोक आहे. जीवनवादी संप्रदाय, कलेसाठी कला की जीवनासाठी कला. मग कला रूपातही जीवनमूल्याची उपस्थिती आवश्यक मानणारा जीवनवादी संप्रदाय आपल्याला की कलेच्या रूपातही जीवनमूल्ये कसे आहेत. लेखक एखादी कलाकृती किंवा एखादं साहित्य निर्माण करत असताना त्यात जीवनमूल्य कशी मांडतो. म्हणून जीवनवादी संप्रदाय की सगळी साहित्यकृती ही व्यक्तीच्या जीवनासाठी निर्माण झालेली असते. रा.भा. पाटणकरांची भूमिका आपण लौकिकतावादाची भूमिका लक्षात घेतली. त्यांच्या मते कला व्यवहार हा मूलतः अनेक जीवन व्यवहारापैकी असलेला एक जीवन व्यवहार आहे व कलाकृती अगोदर एका व्यक्तिमनाची निर्मिती असली तरी व्यक्तिमन जे व्यक्तीचं मन आहे त्याची घडण ही एक समाजात झालेली असते किंवा सामाजिक निर्मिती किंवा तो समाजाचा एक घटक असतो. त्यामुळे कला व्यवहार हा पूर्णपणे स्वतंत्र असतो. स्वतंत्र असतो असं मानणाऱ्यांचा एक गट आहे, परंतु तो स्वतंत्र नाही, तो मानता येत नाही. ते परस्पर संबंधी आपल्याला दिसून येतात, जीवनवाद आणि कलावाद. ॲरिस्टॉटल, प्लेटो यांचा एक सिद्धांत आहे
की प्लेटोचं म्हणणं आहे की आर्ट इज इमिटेशन, म्हणजे जीवनवादी भूमिका त्या इमिटेशन ह्या शब्दामध्ये साकारलेल्या आहेत. इमिटेशनचा प्रतिकृती वा अनुकृती असा कुठलाही तुम्ही आपण अर्थ घेतला तर साधारणतः तो एक निसर्गाची किंवा जीवन वास्तवाचाच एक आधार आपल्याला सांगता येईल. म्हणून लेखकाकडून होणारे लेखन हे नाही म्हटलं तरी त्याच्या अनुभवावरच अवलंबून असतं. त्याला जेवढे अनुभव येतील आणि ते अनुभव तो आपल्याला आपलं जीवन जगत असताना त्याने त्या जीवनातून एक प्रकारे वेचलेले असतात किंवा ते घेतलेले असतात किंवा प्रत्यक्षात अनुभवलेले असतात. म्हणून प्रत्येकाचं जीवन हे एक अनुभवाची साखळी असं जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडक्यात लेखक हा लेखनासाठी जे काही विषय निवडत असतो त्या विषयात किंवा जे निवेदन करत असतो ते जशाचं तसं करत नाही. म्हणजे जसं त्याला एखादं प्रतिकृती कृती एखादा निसर्गातले एखादा घटक दिसला तो त्याच्या प्रतिभेच्या साह्याने काही त्याला स्फुरलेल्या त्यावरती त्याला भावलेल्या स्वतःच्या मनातलं भावनात्मकता असेल किंवा जे काही असेल तो त्या सगळ्या आपल्या स्वतःच्या घटकांचा वापर करून त्याची एक प्रकारे त्या कलाकृतीला एक रूपबंधाच्या मध्ये सजवत असतो किंवा तिला एक प्रकारे साज देत असतो. म्हणून असंही सांगता येईल की कल्पनेच्या जोरावर लेखकाने केलेली वास्तवाची मांडणी म्हणजे लेखन. जसं प्लेटो आणि अरिस्टॉटलनी आर्ट इज इमिटेशन असं म्हटलेलं आहे तसं जॉर्ज इलियट नावाचं एका स्त्रीने, ती स्त्री होती परंतु ती पुरुषी नाव धारण करायची, विदुषी आपण म्हणूया. विदुषी याचा अर्थ असा आहे मराठीमध्ये की जसं एखादा विद्वान हुशार माणसाला विद्वान हा शब्द वापरतो तसं स्त्रीला विदुषी हा शब्द वापरतो. जसं सर्कसमध्ये विदूषक हा एक पार्ट असतो तसा समानार्थी किंवा स्त्रीला त्या अर्थाने हा शब्द मराठी भाषेत नाही, ते विदुषी याचा विद्वान स्त्री. जॉर्ज इलियट या विदुषीचं म्हणणं असं आहे, ही अंग्ल समीक्षक आहेत, तिचं म्हणणं आहे की साहित्याचा जीवन अनुभवाशी आलेला हा संबंध जर आपण लक्षात घेतला तर रिपोर्टेज, इंटरप्रिटेशन आणि क्रिएशन हे ललित साहित्याचे 3 प्रकार तिने मांडले. म्हणजे रिपोर्ट करणे, इंटरप्रिटेशन करणे, त्यावर भाष्य करणे आणि क्रिएशन म्हणजे नवनिर्मिती किंवा त्यातून निर्माण आलेलं लेखन किंवा साहित्य. वाल कुलकर्णी यांनी सुद्धा याला ह्या समानार्थी शब्द जे दिलेले ह्या इंग्लिश वर्डला जॉर्ज इलियटच्या की वस्तुदर्शन, वस्तुनिरूपण आणि वस्तुनिर्मिती असे 3 प्रतिशब्द सुचवलेले आहे. रिपोर्टमध्ये फक्त अनुभवांचे दर्शन सांगितलेले आहे. ती वस्तू किंवा तो विषय लेखकाने आपल्या शब्दामध्ये कसा मांडला आहे, जशाच्या तसा मांडला आहे की आणखीन त्याच्यात काही बदल केलेला आहे किंवा काही त्याच्या पाठीमागे लेखकाचे लेखनामागे आणखीन काही वेगळे हेतू आहे ते त्याने ॲड केलेले आहेत किंवा समाविष्ट केलेले आहेत. म्हणून वृत्तपत्रीय लेखन जसे काही वेळेस आपल्याला असते ते इंटरप्रिटेशन करत असते, म्हणजे अनुभव वस्तूचा अर्थ लावत असते, त्याची संगती लावत असते, ती क्रिया घडत असते. काही कविता जर आपण सांगितलं की कवी यशवंत किंवा गिरीश यांच्या कविता अशा अनुभवावर असं इंटरप्रिटेशन करणाऱ्या आहेत. तर तिसरा जो टप्पा आहे ते क्रिएशन. क्रिएशन म्हणजे अनुभव वस्तूच्या आधारे कवीने निर्माण केलेले एक स्वतंत्र सृष्टीचे दर्शन असणारी नवनिर्मिती. म्हणजे ही सृष्टी सर्वस्वी अपूर्व अशी असते. म्हणजे या अगोदर तिच्या बाबतीत कदाचित भाष्य झालेलं असेल किंवा नसेल आहे.
उदाहरण जर द्यायचं झालं तर बालकवींची फुलराणी कविता आहे. त्या फुलराणी कवितेतून आलेलं जे भाष्य आहे किंवा फुलराणी कविता जो आशय, गोविंदाचं प्रेम आणि मरण, किंवा माधव जुलियन यांचं संगमुत्सुक टहो, बी कवींची चाफा कविता जी आहे, काही केला चाफा हलेना, चाफा डोलेना, चाफा फुलेना, काही खंत केल्या, अशी ती कविता. ह्यासारख्या जर कविता आपण बघितल्या, किंवा विश्राम बेडेकरांची रणांगण कादंबरी आहे, आनंद यादवांची गोताळा, रारम बोराडे यांची पाचोळा. आता यादवांची गोतावळा ही कादंबरी म्हटली की गोतावळा त्या नारबाच्या अवतीभोवती असणारा जो गोतावळा आहे, मग कुत्रा असेल, म्हैस असेल, गाय असेल, इवन विहिरीतलं कासव असेल, झाडावर बसणारे पक्षी असतील, हा त्याचा गोतावळा. कारण नारबाला स्वतःचं काहीच नसतं. एका गडी म्हणून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या किंवा मालकाच्या शेतात मालक त्याला दरवर्षी, यावर्षी दुष्काळ पडला म्हणून तुझं लग्न पुढच्या वर्षी करू, असं लग्नाचा आमिष दाखवत गेले अनेक वर्षे. नारबा पुढच्या वर्षी मालक आपलं लग्न करणार आहे म्हणून अंग मेहनत करून नारबा काबाड कष्ट त्या शेतीत करतो, आणि शेवटी अनेक वर्षे झाल्यानंतर नारबा बऱ्याच वयाचा होतो, उतारतीला त्याचं वय अर्ध्या म्हणजे वयाची काही वर्ष उलटून गेल्यानंतर मग तो आपला स्वतःचा गोतावळा, जसं समाजामध्ये आपण मुलाबाळांना, बायका पोरांना गोतावळा या शब्दाने आपण जो काही आपला कबीरा म्हणूया त्या शब्दाने आपण तो सगळे संबंध आपण दाखवत असतो. तर त्याचा गोतावळा कोण असतो की ही सगळी तुम्हाला सांगितलं प्राणी जगत. किंवा बोराडे सरांच्या कादंबरीत तुमच्या लक्षात येईल ही उदाहरणे आपल्याला देता येतील. म्हणूनच मूळ अनुभव हा एका वेगळ्या प्रतिभाजनित साच्यात ओतून त्याला नवे रंगरूप देण्याचं काम लेखक करत असतो, हे लक्षात घ्या. किंवा मॅथ्यू आर्नोल्ड ह्या इंग्रजी मीमांसकाचे म्हणणे असे आहे की साहित्य म्हणजे जीवन भाष्य, लिटरेचर इज द मिरर ऑफ सोसायटी असं आपण म्हणतो. तर तसं आर्नोल्ड यांचं म्हणणं आहे की साहित्य म्हणजे जीवन भाष्य, ही त्यांनी एक साधी व्याख्या केलेली आहे. म्हणजे साहित्य आणि जीवन यातील सहचार्य आपल्याला गृहीत धरता येते. त्याप्रमाणे समाजशास्त्रीय समीक्षक, फ्रेंच समीक्षक आहे तेन, यांचं साहित्य व जीवन यातील अविभाज्य संबंध त्यांनी मांडलेले आहे. रेश म्हणजे वंश, मिलिओ म्हणजे प्रसार माध्यमे, आणि मोमेंट म्हणजे युगधर्म, ही तिन्ही सूत्र या संबंधावर प्रकाश टाकतात. तेव्हा साहित्याचे स्वरूप पूर्णपणे कल्पित नसते, तर त्याला वास्तवाचा आधार असावाच लागतो. दोन्हींच्याही मिश्रणाचा शोध किंवा दोन्हींच्या मिश्रणाने साहित्य निर्माण होते, ही गोष्ट आपल्याला या सगळ्या चर्चेवरून लक्षात येईल. आता इथे आणखीन एक गोष्ट आहे की साहित्य, त्या वास्तव हा शब्द थोडासा काळजीपूर्वक आपण जर लक्षात घेतला तर वास्तव म्हणजे प्रत्यक्ष नव्हे. साहित्याच्या बाबतीत अनुभवाचे दैनंदिन जीवनातील व्यक्ती, स्थल, काल, सापेक्ष, रूप म्हणजे प्रत्यक्ष पण मूळ, खरोखर, सार असा अर्थ असणाऱ्या वस्तू ह्या संस्कृत शब्दापासून तयार झालेल्या वास्तव ह्या शब्दाचा कलानुभवाच्या संदर्भातील अर्थ. वास्तविक अनुभव आपल्याला असाच घ्यावा लागतो. एखादा लेखक किंवा कवी अनुभवाचा शोध घेता नसताना एक अनुभवाची संगती लावत चालतो आणि त्या संगतीतून तो एक अर्थपूर्ण सृष्टी उभी करतो. म्हणजेच त्या लेखकाचा तो खरा किंवा सारभूत अर्थ आपल्या नवनिर्मितीमध्ये लेखक मांडत असतो. जर आपण बघितलं तर त्याला दुसरा कसलाही अर्थ आपल्याला लेखकाच्या मनात असलेले अर्थ आणि वाचकाच्या मनात असलेले अर्थ वेगवेगळे होऊ शकतात. पण एक साधारणतः फार त्यात सीमारेषा फार मोठी नसते. दोघांच्याही अर्थाशी सुसंगत असणे ही त्या कलाकृतीतील प्रत्येक घटकाची अत्यावश्यक आणि अनिवार्य गरज असते. वास्तव काही वेळा प्रत्यक्षाहूनही वेगळे असू शकते.
वास्तवाचे रूप त्या कलाकृतीतून जर आपल्याला आविर्भूत होत असेल तर किंवा एखाद्या अनुभवसृष्टीकडे घेऊन जाणारे असेल तर कदाचित ते आपण त्याला कल्पितही म्हणू शकतो. काही उदाहरणं जर द्यायची असेल तर परीकथेतील पशुपक्ष्यांचे माणसासारखे बोलणे बघा. आता ही वास्तव म्हणायचं की कल्पित म्हणायचं? आता तर आपल्याला एक कल्पितच दिसेल बघा. किंवा पशु पक्षी लहान मुलांचे जे कार्टून्स येतात बघा, म्हणजे आपल्याकडे जातक कथा होत्या पूर्वी, किंवा आपल्याकडे बोधकथा होत्या, किंवा आपल्याकडे एक म्हातारी जंगलात जाते, तिला भेटणारा वाघ, लांडगा, कोल्हा, ती भोपळ्यात ती म्हातारीला खाण्यासाठी ती होती कथा आपल्याला माहिती. कशी कल्पना केलेली लेखकाने. म्हातारी आपल्या लेकीकडे निघाली हे वास्तव, पण जंगलात तिला जाताना भेटलेला वाघ म्हणतो की थांब मला म्हातारे खायचे. म्हातारी म्हणते की नाही मला मी इतकी बारीक आहे तुझं पोट भरणार नाही आणि मी लेकीकडे जाईल, तूप रोटी खाईल, जाडीजुडी होईल, मग मला खा. वाघाचा आणि म्हातारीचा संवाद. तर अशी ही एक अवास्तव, माणसासारखं बोलणं आपल्याला अवास्तव वाटत नाही, त्या अनुभवाशी सुसंगत असते. पण फडके आणि खांडेकर यांच्या कादंबरीत कुत्रा बोलू लागला तर मात्र ते अवास्तव वाटू लागतं. बघा, जुन्या लोककथा या अवास्तव वाटत नाही, त्या खऱ्या वाटायला लागतात. व खांडेकरांनी लिहिलेल्या कादंबरीमध्ये कुत्रा अरे कसं लिहिलंस असं वाटायला लागतं. म्हणजे याची सीमारेषा आपण नीट लक्षात घ्यायला हवी. वास्तवाच्या असं अनुभव विश्वाशी विसंगत असे जे काही असतील वास्तव आणि प्रत्यक्षातील, याची सीमारेषा आपण लक्षात घ्यायला. म्हणून आपल्याला सांगता येईल की चेतन गुणोक्ती अलंकार जो आहे, अचेतनावर चेतनाचा आरोप करणे, अलंकारही रद्दबातल करावे लागतात तिथे. बालकवींची जवळजवळ सर्वच कविता अवास्तव म्हणून बाजूला सारावी लागेल असं या लेखकांचं, या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता साहित्यातून व्यक्त होणारे वास्तव अनुभव हा प्रत्यक्ष अनुभवावरून वेगळा असला, तो स्वायत्त असला तरी त्याचा संभव प्रत्यक्ष अनुभवातूनच होत असतो, हे लक्षात घ्यायला हवे. साहित्य क्षेत्रातील सौंदर्य व स्वच्छंदवादातील रोमॅन्टिसिझम, अतिरेकी स्वैरता, स्वातंत्र्याच्या कल्पनेतील अनिर्बंधता, जीवन विन्मुक्ता इत्यादी वाढत्या विशेषांची प्रतिक्रिया म्हणून वास्तववाद, रिअलिझम जन्माला आला. सुरुवातीला वास्तववादात जीवनाचा उभेहूबपणाचा आग्रह धरण्याचा प्रयत्न गुस्ताव फ्लुम्बॉ या फ्रेंच समीक्षकांनी केलेला आहे. हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक कादंबऱ्यांचे हे उत्तम उदाहरण देईल. जसं असेल तसं मांडणं. त्यांनी त्याच्या कादंबरी पण लक्षात कोण घेतो, किंवा अखेरच्या स्थितीतील जे काही रूढीग्रस्त मध्यमवर्गीय स्त्रियांचं जीवन असेल ते त्यांनी मांडलेले. उभयरूपपणा, लेखकाने तंतोतंत उभयरूपपणाचं चित्रण आपल्या कादंबरीमध्ये केलेले. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हे प्रत्यक्षाच्या पातळीवर व्यक्त होत करणारा, पण तो होत नाही हा भाग वेगळा. पण इथे अधिसत्य आणि सत्याभास यांच्याबद्दलचे विवेचन आपल्याला मांडता येईल. प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षाभास, त्या प्रत्यक्ष अनुभवांना वास्तवाची पातळी लाभते, त्यामुळे प्रत्यक्षाभोवताली जी एकदेशीय बंधने गळून पडतात, त्यांना त्यांचा स्वतःचा असा एक खास अर्थ प्राप्त होतो. आता तुमच्या इथे लक्षात येईल की स्वतंत्र संदर्भ द्यावा लागतो बघा ह्या गोष्टींना. म्हणून हरिभाऊंच्या ठिकाणी किंवा कोणत्याही लेखक कवींच्या ठिकाणी हरिभाऊ आपटे जन्मताच जी प्रतिभा नावाची जी एक शक्ती असते की जी जन्मताच लाभलेली असते, तर ती त्या शक्तीमुळे हे घडतं का? संस्कृत अभ्यासक किंवा मीमांसकांनी त्याला कवी व्यापार अशी संज्ञा दिलेली बघा. कवीने केलेला व्यापार, आपल्या प्रतिभेवर, प्रतिभा म्हणजे एक बुद्धिमत्ता, जास्तीची मिळालेली बुद्धिमत्ता, साधा सोपा अर्थ आपण. तेव्हा कवी किंवा लेखक त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रतिभेशक्तीमुळे
त्याला इंग्लिशमध्ये पॉवर ऑफ क्रिएशन असं म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट कल्पनाशक्ती, पॉवर ऑफ इमॅजिनेशन. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचे वास्तव अनुभवात रूपांतर होते, त्यांच्या प्रत्यक्ष जीवन अनुभवावरच प्रतिभेचे कलम होते आणि त्याचे कलानुभवात रूपांतर होते, त्याला स्वायत्तता लाभते. रूपसंभवाबाबत स्वतंत्र कायदे कानूनची निर्मिती करण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी संभवते. म्हणूनच आपल्याला प्रत्यक्ष आणि वास्तव यांचा जो संबंध आपण बघत होतो, प्रत्यक्ष म्हणजे प्रतिभाजनित आणि वास्तव किंवा कल्पनाजनित, यांचा संबंध कसा असतो की कल्पित म्हटलं जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवाचे स्वरूप प्रत्यक्ष संदर्भात असते तरी कसे, हा अनुभव आपल्याला स्वतंत्र स्वायत्त असे स्थान त्याला दिलेले असते असे जे म्हटले जाते. त्याचे जर स्पष्टीकरण करायचे म्हटले किंवा याच्या संदर्भात जर एक प्रश्न निर्माण होतो की कसं करायचं. प्राध्यापक वालकुलकर्णी यांनी कल्पना चित्रांचा व रूपकांचा आश्रय करून ह्या गोष्टीचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. पण ते म्हणतात की ते फारच अर्थबोधक असून त्याचे अवलोकन महत्त्वाचे ठरते. म्हणजे वालकुलकर्णी यांच्या मते जीवन आणि साहित्याची सृष्टी, बघा लक्षात घ्या हां, जीवन आणि साहित्याची सृष्टी यांच्यातील संबंध एकदम साधं सोपं उदाहरण आहे. ह्या उदाहरणाने आपला हा जो विषय आहे वास्तव आणि कल्पित साहित्यातलं की कसे परस्पर विरोधी आहेत की परस्पर पूरक आहेत की काही संबंध नाही, त्यांनी अतिशय साधं सोपं सरळ उदाहरण दिले. ते जर उदाहरण आपल्या लक्षात आलं तर मला वाटतं हा मुद्दा हा घटक आपल्याला ह्या प्रकरणातील लक्षात येईल. बघा ते काय म्हणतात की साहित्यातली सृष्टी यांचा जो संबंध आहे तो माता किंवा आई आणि तिच्या गर्भाशयात किंवा उदरात वाढणारा गर्भ म्हणजे ते बाळ, ह्याप्रमाणे साहित्यातलं वास्तव आणि कल्पित यांचा संबंध आहे. म्हणजे जसं बघा गर्भ जसा मातेच्या उदरात वाढत असतो आणि त्या उदरातून लाभणाऱ्या किंवा त्या आईच्या स्वतः जी आई जे काही आपलं अन्न पाणी घेत असते त्यातून होणारा जीवनरस असतो, त्या आईच्या जीवनरसावर त्या बाळाचं किंवा त्या गर्भाचं पोषण होत असतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि त्या गर्भाचे अस्तित्व जीवनरसावर पोषण होत असून सुद्धा त्या गर्भाचे अस्तित्व स्वतंत्र असतं, स्वायत्त असतं. बघा मानवी जीवन हे त्या मातेप्रमाणेच आहेत आणि साहित्याचं विश्व म्हणजेच तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भासारखे आहेत. ह्या साहित्य विश्वाचे अस्तित्व स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे, पण त्याचे पोषण मात्र जीवनातून प्राप्त होणाऱ्या अनुभव रूपी रसातून होत असते. अशा पद्धतीने वालकुलकर्णी सरांपासून तर किंवा बाकी सगळ्या मीमांसकांनी जे काही आपली मतं मांडलेली त्यावरती आपण आता भाष्य केलेलं आहे. म्हणून साहित्यातील वास्तव आणि कल्पित यांचा संबंध कसा असतो हा मुद्दा इथं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे आपण आता थांबतो आहोत. उरलेला घटक पुढच्या भागात घेऊया. धन्यवाद.